15 ऑगस्टला तामिळनाडूच्या थिएटर्समध्ये थंगलन नावाचा चित्रपट रिलीज झाला. रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या चित्रपटाच्या कमाईनं जगभरात कोटींची उड्डाणं घेतली. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदीमध्येही रिलीज झाला होता. कोलार गोल्डफील्ड म्हणजे कर्नाटकातील कोलारमध्ये असणाऱ्या सोन्याच्या खाणीभोवती या चित्रपटाचं कथानक आहे. याआधी या कहाणीवर KGF आणि KGF चॅप्टर 2 हे 2 सिनेमे बनले आहेत. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात या खाणींमधून सोन्याच्या खाणकामाची सुरुवात झाली, पण त्याच्याशी संबंधित मिथकं आणि दंतकथा शतकानुशतके जुन्या आहेत. ही खाण बंद असूनही या खाणीची गोष्ट सिनेमा निर्मात्यांना, लेखकांना आणि दिग्दर्शकांना का आकर्षित करते? या खाणी बंद का करण्यात आल्या याचीच गोष्ट सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाचं. KGF अर्थात कोलार गोल्डफील्ड्स हा कर्नाटक राज्याच्या दक्षिण पूर्वेकडे स्थित कोलार जिल्ह्यातील खाणींचा परिसर. कोलार जिल्ह्याच्या मुख्यालयापासून दक्षिणेस 30 किलोमीटरवर रॉबर्टसनपेट तालुक्यात हे ठिकाण आहे. बँगलोर चेन्नई हायवेवर बँगलोरच्या पूर्वेकडे सुमारे 100 किलोमीटर अंतरावर KGF टाउनशिप वसलेली आहे. द क्विंट वेबसाईटने KGFच्या शोधाचा रंजक इतिहास एका बातमीत दिलाय. या बातमीनुसार स्वातंत्र्यपूर्व काळात 1871 साली ब्रिटिश सैन्यातील मायकल फिट्झगेराल्ड लॅव्हेली हे नुकतेच न्यूझीलंडमधील युद्ध संपवून भारतात दाखल झाले होते. त्यांच्या रिटायरमेंटनंतर त्यांनी बँगलोर आपलं निवासस्थान बनवलं होतं. या काळात लॅव्हेली आपला बराच काळ वाचन करण्यात घालवत असत. दरम्यान त्यांनी 1804 मध्ये एशियाटिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेला एक 4 पानी लेख वाचला. या लेखात कोलार येथे आढळून येणाऱ्या सोन्याबद्दल उल्लेख होता. या लेखामुळे लॅव्हेली यांची उत्सुकता वाढीस लागली. याविषयी संशोधन करत असताना ब्रिटिश सरकारमधील लेफ्टनंट जॉन वॉरन यांचा एक अहवाल लॅव्हेली यांच्या हाती लागला. लॅव्हेली यांना मिळालेल्या माहितीनुसार श्रीरंगपट्टणम लढाईत इंग्रजांनी टिपू सुलतानला ठार केल्यानंतर 1799 मध्ये कोलार आणि परिसर इंग्रजांच्या ताब्यात आला. कालांतराने इंग्रज सरकारने टिपूकडील भूभाग म्हैसूर संस्थानाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र कोलार परिसरात सर्वेक्षण करण्यासाठी हा भूभाग आपल्याकडेच ठेवून घेतला. 16 साम्राज्याच्या काळात या परिसरातील लोक केवळ हातांनी खणून आणि उकरून सोनं जमिनीतून काढायचे अशा चर्चाही तत्कालीन लेफ्टनंट जॉन वॉरन यांनी ऐकल्या होत्या. या सर्व चर्चा ऐकल्यानंतर वॉरन यांनी कोलारमधील सोन्याबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीसाठी एक बक्षीस जाहीर केलं. काही दिवसांनी कोलारमधील ग्रामस्थ चक्क बैलगाड्या घेऊनच त्यांच्यासमोर हजर झाले. या बैलगाड्यांमध्ये कोलार परिसरातील चिखल भरला होता. वॉरन यांच्या समोरच सगळा चिखल धुवून काढला गेला. या चिखलात त्यांना सोन्याचा अंश तुकडे आढळून आले. त्यानंतर वॉरन यांनी या संदर्भात अधिक तपास केला. त्यानुसार कोलार येथील नागरिक वापरतात त्या पद्धतीने हाताने उकरून खोदकाम केल्यास येथील जमिनीतून दर 56 किलो मातीतून अंदाजे गोंजभर सोनं काढता येऊ शकतं, असा निष्कर्ष वॉरन यांनी काढला. तंत्रज्ञानाचा वापर करून तसंच विशेष कौशल्य असलेल्या व्यक्तींकडून हे काम करून घेतल्यास आणखी जास्त सोनं बाहेर काढता येऊ शकतं, असं मतही वॉरन यांनी व्यक्त केलं. वॉरन यांच्या अहवालानंतर 1804 ते 1860 दरम्यान या भागात अनेक अभ्यास आणि सर्वेक्षण झाले, पण यांमधून इंग्रज सरकारला फारसं काही हाती लागलं नाही. उलट जमिनीखाली खोदकाम करत असताना अपघातांमुळे काही प्रमाणात जीवितहानी या ठिकाणी झाली. त्यामुळे नंतर या ठिकाणी खोदकाम करण्यावर बंदी घालण्यात आली. 1871 मध्ये वॉरन यांचाच अहवाल वाचून लॅव्हेली यांच्या मनात कोलारविषयी उत्सुकता निर्माण झाली. लॅव्हेली तडक बैलगाडीत बसून बंगळूर ते कोलार हा 100 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी निघाले. या ठिकाणी 2 वर्ष अभ्यास केल्यानंतर 1873 मध्ये लेफ्टनंट वॉरन यांनी म्हैसूरच्या महाराजांकडे या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी परवानगीचा अर्ज केला. लॅव्हेली यांनी कोलार परिसरात खोदकाम करण्याचा 20 वर्षांचा परवाना मिळवून या ठिकाणी 1875 मध्ये काम सुरू केलं. सुरुवातीची काही वर्ष लॅव्हेली यांचा वेळ कामाचा निधी उभा करणं, मदतीसाठी लोकांना तयार करणं या गोष्टींमध्ये खर्च झाला. अखेर अनेक अडचणींनंतर KGF मधून सोनं मिळवण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात KGF मध्ये खाणीत प्रकाशासाठी मशाली, रॉकेलचे कंदील यांच्या मदतीने प्रकाशयोजना करण्यात आली, पण या कामासाठी ती पुरेशी नव्हती. त्यामुळे या ठिकाणी विजेचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वीज पोहोचलेलं भारतातलं पहिलं शहर म्हणून KGFची ओळख बनली. कोलार गोल्डफील्ड्सची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी इथून 130 किलोमीटरवर कावेरी विद्युत केंद्र उभारण्यात आलं.
हे आशिया खंडातील जपान नंतरचं केवळ दुसरं विद्युत केंद्र ठरलं. शिवनसमुद्र या ठिकाणी याची उभारणी करण्यात आली. KGF हे भारतात पूर्णपणे वीज पोहोचलेलं पहिलं शहर बनलं. वीज निर्मितीनंतर KGFला अखंडित वीज पुरवठा करण्यात येऊ लागला. सोन्याच्या खाणींमुळे बंगलोर आणि म्हैसूर या मोठ्या शहरांच्या तुलनेत KGFलाच प्राधान्य देण्यात येऊ लागलं. KGFमध्ये वीज पोहोचल्यानंतर येथील सोन्याचं उत्खनन आणखी वाढवण्यात आलं. खोदकाम आणखी खोलवर करण्यासाठी खाणीत प्रकाशयोजना करून विविध प्रकारच्या मशीन्स कामात जुंपल्या गेल्या. 1902 मध्ये KGF येथे भारतातील 95% सोन्याचं उत्पादन होत होतं. 1905 मध्ये सोन्याचं खाणकाम करण्याच्या बाबतीत भारत जगात 6व्या क्रमांकावर होता. KGF मध्ये सोनं सापडल्यानंतर येथील चित्रच पालटून गेलं. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी, इंजिनियर्स या परिसरात घरे बांधून राहू लागले. इथलं हवामान सुद्धा इंग्लंडप्रमाणे थंड होतं. त्यामुळे ब्रिटिशांना हे ठिकाण आवडू लागलं. ब्रिटिश शैलीत बांधलेल्या घरांमुळे या ठिकाणी इंग्लंडमध्ये आल्याचा भास होत असे. याच कारणांमुळे KGFला लिटिल इंग्लंड असं संबोधलं जाऊ लागलं. KGFच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी ब्रिटिश सरकारने जवळच एक तलाव बांधला. येथून KGF पर्यंत पाण्याचे पाईपलाईन टाकण्यात आले. पुढील काळात हाच तलाव परिसरातला आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला. ब्रिटिश अधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिक या ठिकाणी पर्यटनासाठी जाऊ लागले. दुसरीकडे सोन्याच्या खाणींमुळे या ठिकाणी आजूबाजूच्या राज्यातून येणाऱ्या कामगारांची संख्या वाढू लागली. 1930च्या सुमारास या ठिकाणी तब्बल 30,000 कामगार काम करत होते. त्या कामगारांचे कुटुंब आजूबाजूच्या परिसरात राहत असत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने हा परिसर आपल्या ताब्यात घेतला. 1956 मध्ये येथील खाणीचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. 1970 मध्ये BGML म्हणजे सरकारच्या भारत गोल्ड माइन्स लिमिटेड या कंपनीने या ठिकाणी काम सुरू केलं. सुरुवातीच्या यशानंतर कंपनीच्या नफ्याचा आलेख दिवसेंदिवस खालावत गेला. 1979 पर्यंत अशी स्थिती आली की कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर देणं सुद्धा कठीण झालं. कधीकाळी भारतातील 95% सोन्याचं उत्खनन करणाऱ्या KGFला 80च्या दशकानंतर उतरती कळा लागली. त्यावेळी अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. कंपनीचा तोटा दिवसेंदिवस वाढतच होता. अखेर येथून मिळणाऱ्या सोन्यापेक्षा ते मिळवण्यासाठीचा खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर अखेर 2001 भारत गोल्ड माइन्स लिमिटेड कंपनीने येथील खाणकाम थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथील वातावरण गेल्या काही वर्षात निर्मनुष्य आणि भयान बनलं. KGF येथील खाणकाम तब्बल 121 वर्षापेक्षाही जास्त काळ सुरू होतं. 2001 पर्यंत सलग खोदकाम करण्यात आलं. येथील खाणीतून 121 वर्षात तब्बल 900 टनांपेक्षा जास्त सोनं काढण्यात आल्याची नोंद आहे. खाणकाम बंद झाल्यापासून 15 वर्ष KGF मधील सगळंच काम ठप्प होतं. पण नरेंद्र मोदी सरकारने 2016 साली या ठिकाणचं काम पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. KGF मधील खाणींमध्ये अजूनही बरंच सोनं असल्याचं म्हटलं जातं. 2016 साली केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने KGFचं काम पुन्हा सुरू करण्यासाठी लिलाव घोषित केला होता. पण याविषयी पुढे काय झालं याबाबत अधिक माहिती उपलब्ध नाहीये. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी सत्ते पे सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.